हॅलो सगळ्यांना इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि संगणक ग्राफिक्स वरील आमच्या नप्तेल ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात स्वागत आहे। आपण मॉड्यूल नंबर 3 व्याख्यान क्रमांक 20 मध्ये आहोत, जेथे आपण मागील वर्गात ऑरोमिक प्रक्षेपकाचा समावेश करीत आहोत। तेथे आपण फर्स्ट क्वाड्रंट प्रोजेक्शन आणि थर्ड क्वाड्रंट प्रोजेक्शन बद्दल शिकलो आहोत। या पहिल्या आणि तिसऱ्या क्वाड्रंट प्रोजेक्शन मध्ये आपण प्रतलाच्या प्रोजेक्शननंतर काय पाहिले आहे? आपल्याला समोरचे दृश्य दिसेल। शीर्ष दृश्य त्याच्या खाली असेल। जर आपण उजवीकडून पाहत असाल तर प्रोजेक्शन डाव्या हाताच्या बाजूने असेल तर उजव्या बाजूचे दृश्य। जर आपण डाव्या हाताच्या बाजूने आणि प्रोजेक्शनवरून काही पाहत असाल तर आपल्याला मिळू शकेल जे डाव्या हाताच्या बाजूला होईल। हे एक मानक कन्व्हेन्शन आहे जे आपण फर्स्ट क्वाड्रंट प्रोजेक्शनसाठी अनुसरतात। थर्ड क्वाड्रंट प्रणालीच्या बाबतीत आपल्याला काय मिळणार आहे ते एक समोरचे दृश्य। चला हे येथे ड्रॉ करूया। एक समोरचे दृश्य शीर्षस्थानी असेल आणि कदाचित उजव्या हाताच्या बाजूला। उजव्या बाजूचे दृश्य डाव्या हाताच्या डाव्या बाजूचे दृश्य असेल। हा मार्ग आहे जी आपल्याला थर्ड क्वाड्रंट प्रणालींसाठी मिळते। आपल्या क्वाड्रंट प्रणालीच्या बाबतीत समोरचे दृश्य वरच्या दृश्यावरून त्यास दुमडल्यानंतर तळाला येते। आणि जर आपण डाव्या हाताच्या बाजूने पाहत असाल तर डाव्या हाताच्या बाजूला अपारदर्शी पटलावरील प्रोजेक्शनवर येणारे दृश्य उजव्या बाजूला येते। आणि जर आपण उजव्या हाताच्या बाजूने पाहत असाल तर उजव्या हाताच्या बाजूला अपारदर्शी पटलावरील प्रोजेक्शनवर येणारे दृश्य डाव्या बाजूला येते। याप्रमाणे आपण पुढे जाणार आहोत आणि बहुतेक प्रकरणात किमान भारतीय मानकांसाठी आणि आपल्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग कोर्ससाठी देखील आपण बहुतांश या क्वाड्रंट प्रणालीचे अनुसरण करतो। चला या फर्स्ट क्वाड्रंट प्रणालीबद्दल अधिक जाणून घेऊ। आपण हे चित्र फर्स्ट एंगलमध्ये आपली पहिल्या क्वाड्रंट प्रकारची प्रणाली पाहू। येथे एक टेपर्ड सिलेंडर आहे। अशी डायमेन्शन्स असलेली जर आपण या बाजूने निरीक्षण केले, कारण हा देखील पारदर्शक पटल असल्याने त्याच्यातून आरपार आपण हे पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत। देखील एक पारदर्शक पटल आहे। सामान्यतः आपण पाहत असलेल्या त्या बाजूने जास्तीत जास्त मापे उपलब्ध आहेत। जर आपण या बाजूने निरीक्षण करत असाल तर या टेपर सिलेंडरचे प्रोजेक्शन दुसऱ्या प्लेनवर ट्रॅपेझियम म्हणून येते। कारण आपण जे पाहणार आहोत ते पहिलेच आहे म्हणून आपण त्यास एक समोरीचल दृश्य म्हणूया। जर आपण वरच्या बाजूने पाहत असाल तर पुन्हा असे दिसते की ट्रॅपेझियम समान सममितीय वस्तू या दृश्यातून आणि वरच्या दृश्यातून देखील येते। जर आपण या दृश्य बाजूतून पाहत असाल तर हे एका मोठ्या वर्तुळाच्या मागे असलेल्या दुसऱ्या वर्तुळासारखे दिसते। पटला असे दिसते की वर्तुळावर एक वर्तुळ आहे कारण आपण इन्क्लाइन्ड डायरेक्शनने पाहत आहोत। हे लंबगोलसारखे दिसते परंतु आपण हे पृष्ठ दुमडायचे वा घडी करायचे आहे। एकदा का आपण हे दुमडले की त्या पटलावर ते वर्तुळाकार बनते। जर आपण या संपूर्ण वस्तूचे चित्र बनवणार असू तर समोरचे दृश्य ते असेल। आणि मग डाव्या बाजूकडून उजव्या दिशाचे दृश्य पाहण्याचा त्यानंतर आपण पाहण्याचा प्रयत्न करणार।
त्यामधील या रेषांनी आपल्याला एक मोठे वर्तुळ मिळेल जे दृश्यमान असेल. त्या सादृश्य आपण या दिशेने पाहत आहोत म्हणून या प्रकारच्या रेषांनी आपल्याला आणखी एक केंद्रात्मक वर्तुळ मिळेल, ते देखील दृश्यमान असल्याने दोन्हीही वर्तुळे दृश्यमान असतील. आता वरचे दृश्य जर आपण त्या बाजूने पाहत असाल तर तळाशी असलेल्या पटलावर प्रोजेक्ट होते आणि आपण ते उघडण्यासाठी ते दुमडत आहोत. मग तळाच्या ह्या रेषा जुळतात. त्याचप्रमाणे तळाची ही रेषा जुळणारी आहे आणि आपण त्या बाजूने पाहत आहोत. पुन्हा आपल्याला त्याच आकाराचा ट्रॅपेझियम दिसतो. हे समोरील दृश्य आहे. शीर्ष दृश्य डावीकडून उजवीकडे डाव्या बाजूचे दृश्य हे या प्रकारे आपण आरेखित करतो. असे केल्याने समोरील दृश्य वस्तू हे वस्तूचे समोरील दृश्य ट्रॅपेझियम आहे. त्या वस्तूचे हे डाव्या बाजूला दृश्य आहे. आणि आपली ड्रॉइंग टर्मिनॉलॉजी अशा प्रकारे जाते कारण वस्तू सिलेंड्रिकल आहे. आपण सहसा अक्षाचे हे केंद्र दर्शवितो. त्या बिंदूतून जात असलेला बिंदू त्या बिंदूतून येतो. जर हे संपूर्ण वर्तुळ असेल तर ही रेषा त्या मधून जाते. तीच ओळ आपण येथे दर्शवित आहोत. कारण हे एक वर्तुळ आहे. डाव्या बाजूच्या दृश्यात एक वर्तुळ पहा आणि दुसरे वर्तुळ. कारण वर्तुळे असलेली ही एक सिलेंड्रिकल वस्तू आहे म्हणून पुन्हा तुटक बिंदुयुक्त रेषांनी आपण ती सिलेंड्रिकल वस्तू असे दाखवतो. जर आपण थर्ड एंगल प्रोजेक्शनमध्ये त्याच्याकडे पाहत असाल तर तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये तीच सिलेंड्रिकल वस्तू आपण ठेवत आहोत. ज्या पटलांवर त्याचे प्रोजेक्शन झाले आहे तो हा आहे. पटलांवर प्रोजेक्शन होणार आहे ते ही आहेत. हे एक प्रोजेक्टेड आहे ज्यावरून दुसरे प्रोजेक्ट केले आहे. जर आपण ते संपूर्ण पटल उलटत असाल तर या पटलावर प्रोजेक्शन केल्यानंतर ते उघडल्यावर ते या पटलात येते. मग या बाजूची दुमडीला फिरवा की आपल्याला त्याला एक वर्तुळ मिळेल. त्या सादृश्य आपण थर्ड एंगल प्रोजेक्शनने पाहत आहोत. प्रोजेक्टेड कदाचित एक हा असेल. आपल्याला अशा प्रकारे दृश्यता आवश्यक दृष्टीता मिळतात. थर्ड एंगल प्रोजेक्शन प्रणालीत हे सामान्य आहे की ही मापे दाखवणे वस्तूंच्या पुढे या चिन्हांद्वारे कारण ते एक प्रोजेक्टेड आहे. काही व्यास दुसरा व्यास कदाचित बिंदू 2D पर्यंतची वस्तूची लांबी आणि सामान्यतः आपण हे दर्शवितो की समोरील दृश्यासाठी आपल्याला वस्तूच्या समोरील दृश्यावर जास्तीत जास्त मापे दाखवायची आहेत. उर्वरित मापे शीर्ष दृश्यावर वितरित केले जातील नंतर बाजूच्या दृश्यावर. आता आम्ही या अनुमानांवर संबंधित पद्धती पाहू. कोणत्याही प्रोजेक्शनमध्ये आपण दोन पद्धतीत विभाजित करू. एक या नैसर्गिक पद्धतीने आहे. आणखी एक ग्लास बॉक्स पद्धत आहे.
नैसर्गिक पद्धतीच्या बाबतीत आपण काय करतो की आपण वस्तू निरीक्षक म्हणून ठेवतो, ती वस्तू कशी दिसत ते पाहतो. आम्ही त्या वस्तूभोवती फिरतो. दुसरा मार्ग म्हणजे आपण वस्तू ठेवणे. हळूहळू ती 90 अंशांत फिरवा, एकतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वा घड्याळाच्या दिशेने, किंवा कदाचित वरपासून खालपर्यंत ते 90 अंश किंवा खालून वरपर्यंत 90 अंश. या तऱ्हेनेही आपण वस्तू फिरवू शकतो आणि दृश्याकडे पाहू शकतो. जर आपण ते करत असू तर प्रथम एखादी वस्तू निरीक्षणास निश्चित करा, वस्तूला फिरवा. जे कोणते दृश्य आपल्याला मिळेल त्याला आपण नैसर्गिक पद्धत म्हणतो. ग्लास बॉक्स मेथडमध्ये आपण या वस्तूभोवती एक काल्पनिक बॉक्स तयार करतो. त्यातील काही पारदर्शक प्रतले आहेत, त्यातील काही अपारदर्शक प्रतले आहेत. त्या पारदर्शक प्रतलाभोवती फिरणे जेणेकरून आपल्याला जे काही मिळेल ते दृश्य आपल्याला ग्लास बॉक्स मेथड म्हणतात. आपण वस्तूकडे पाहू. येथे ऑब्जेक्ट एल आकारात काहीतरी आहे. एल आकारात ब्लॉक. आणि हे सांगू इच्छित आहे की हा समोरील दृश्य मॉनिटरकडे पाहत असलेली व्यक्ती तुम्ही आहात आणि वस्तू आपल्याकडे किंचित इनक्लाइंड आहे. सोपी गोष्ट म्हणजे त्या दिशेने काही कोनात ही वस्तू फिरवा की तो तुमच्या दृश्याला ते परपेंडिक्युलर होईल. त्या पटलाच्या बाजूने जसे इथे. जर आपण त्या विशिष्ट कोनाद्वारे त्या वस्तू फिरवत असू तर हे पाहण्यासाठी आपण अशा स्थितीत असू की आपण त्या वस्तूकडे पाहण्यासाठी त्या स्थितीत असू, तर ते नैसर्गिक पद्धतीने त्या आकारात असल्याचे दिसून येते. आपल्याला त्या वस्तूचे समोरील दृश्य असे म्हणतात. त्याचप्रमाणे शीर्ष दृश्य वस्तूसाठी आपल्याला काय करावे लागेल ते आपण जे काही सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत ते ही गोष्ट आहे. आणि आपल्याला काय करायचे आहे हे पहिले समोरचे दृश्य आहे, तर ते त्या दिशेने फिरवा. असे केल्याने आपल्याला पुन्हा त्या कागदाच्या पटलात सामान्य किंवा कदाचित त्या कागदाच्या पातळीवर मिळेल. मग आपण जे काही करणार आहोत ते जे आपण पाहणार आहोत, उदाहरणार्थ जर आपण या वस्तूला त्या तऱ्हेने फिरवत असाल तर आपण हे माप येथे शीर्ष दृश्यासाठी म्हणून मिळवणार आहोत. हे एक कारण आहे आपण आपल्या बाजूने त्याच्याशी प्रलंबी करीत आहोत. त्या सादृश्य त्या दिशेने फिरवून पटलाला प्रलंबी आपल्याला उजव्या हाताचे दृश्य मिळेल. हे असे आहे ज्याला आपण नैसर्गिक पद्धत म्हणतो. निरीक्षक नेहमीच स्थिर असतो तर वस्तूला फिरवले जाते. अशा प्रकारे ते निरीक्षकांच्या दृष्टीने असेल आणि आपल्याला जे काही मिळेल ते आपल्याला आपण याला नैसर्गिक पद्धती म्हणू. दुसऱ्या पद्धतीला ग्लास बॉक्स मेथड असे म्हणतात. ही ग्लास बॉक्स पद्धत आमच्या पारदर्शक पटल, अपारदर्शक पटल आणि त्यांचे प्रोजेक्शन सर्व वेळ आपण ही ग्लास बॉक्स मेथड तयार करण्याचा प्रयत्न करीत आहोत, जिथे पारदर्शक पटल आहेत. समोरचे दृश्य निरीक्षक या दिशेने आहे. आतापर्यंत तो त्या दिशेने पाहत आहे. तो जे काही आकार निरीक्षण करीत आहे त्याला आपण समोरील दृश्य म्हणू. हे एक समोरचे दृश्य प्रक्षेपण आहे जेणेकरून आपल्याकडे ते असेल तर ते पूर्ण एक प्रोजेक्शन जे त्याला दिसेल ते या आकाराचे असेल. म्हणून आपण याला समोरील दृश्य म्हणतो. तर शीर्ष दृश्य एकडे पहा.
वरच्या बाजूने निरीक्षण करा, हे जे काही प्रोजेक्शन असेल त्याला ते दृश्य मिळणार आहे. त्याला त्याचे शीर्ष दृश्य असं आपण म्हणू. आणि पुन्हा उजव्या बाजू दृश्यासाठी त्या दिशेने जावे लागेल. ज्या प्रत्याशाचे प्रोजेक्शन झाले आहे त्या पटलाकडे पहा. त्याला ते मिळणार आहे ज्याला आपण योग्य बाजूचा दृष्टिकोन म्हणतो. ग्लास बॉक्स पद्धतीत आपण ही मते प्रोजेक्टिंग करतो, तो पटलामध्ये प्रोजेक्ट करतो. ग्लास बॉक्स पद्धतीत किंवा कदाचित त्याभोवती फिरा जेणेकरून आपल्याला भिन्न मते मिळतील. उदाहरणार्थ आपण या एकाकडे पाहू, त्याच वस्तूचे समोरील दृश्य प्रोजेक्शननंतर आपल्याला हे मिळताच हे स्थिर पटल असेल. आता निरीक्षक त्या ठिकाणाहून पाहत आहेत म्हणून त्याला ही एकमेव वस्तू उजव्या बाजूच्या दृश्यासाठी मिळेल. आता हे संपूर्ण पटल 90 अंशांनी फिरवा. जर आपण हे दृश्य फिरवले तर त्याचप्रमाणे त्या पटलावर वस्तूसाठी आपण हे शीर्ष दृश्य म्हणून मिळवू शकता. ह्या पटलास 90 अंशांनी फिरवा म्हणून एकदा आपण ते उलगडले त्या पटलावर ही एक वस्तू आहे जी आपल्याला आहे एक मिळते जे आपण या शीर्ष दृश्याला म्हणतो. त्याचप्रमाणे जर आपण त्या पटलाच्या मागील बाजूस अपारदर्शक पटलावर प्रोजेक्ट करत असाल आणि फिरवत तर आपण पुन्हा दुसरा दृष्टिकोन आणू. मागील बाजूस देखील आपल्याकडे ते आहे जे आपण उलगडू शकतो, म्हणून ते त्या पातळीवर येते. आपण बॉक्सचा विचार करू शकतो. हे अनेक प्रकारातील इव्हेंट आहेत. हे पटल नेहमीच निश्चित केले जाते ज्याला आपण समोरचे दृश्य म्हणतो. आता येथे शेवटचे आहे आणि तेथे तसेच आणखी एक गोष्ट आहे. त्या सादृश्य येथे तेथे आणि तिथे त्यांचे एकदा ते त्या बॉक्सवर केले गेले की आम्ही हे अशा प्रकारे उघडतो की हा भाग वरच्या वर येईल. समोरील दृश्य तेथे असेल. चला त्यास पटल बी पटल सी पटलासारखे नाव देऊ या, ज्याच्या मागील बाजूस डी पटल आहे. तळाचा एक ई पटल आहे. जेव्हा आपण ते उलगडत आहोत तेव्हा त्यामागील बाजू एफ पटल आहे. पटल तेथे असेल. बी पटल वर येते. सी पटल या पातळीवर येते. डी पटल त्या बॉक्सप्रमाणे उघडते. त्या बाजूला एक एफ पटल. दोनदा आम्ही ते उलगडत आहोत जेणेकरून ते या दिशेने येईल एक आणि डावी ई पटल त्या पातळीवर येते. या मार्गाने आपण हा बॉक्स आणि त्यांचे प्रोजेक्शन उलगडत आहोत. जर आपण त्यास नावे दिली तर या सर्व गोष्टी उलगडल्यानंतर समोरील दृश्य मध्यभागी असेल आणि त्याद्वारे समर्थित आपल्याकडे तळाचे दृश्य असेल.
एक शीर्ष दृश्य हे थर्ड एंगल प्रोजेक्शन प्रणालीसाठी आहे, कारण समोरील दृश्य शीर्ष उजवीकडील दृश्य उजवीकडे आणि तळाचे दृश्य तळाच्या बाजूला आणि तळाची बाजू वर आहे. डावीकडे आणि उजवीकडे मागील दृश्य असेल. आमच्या क्वाड्रंट प्रणालीच्या आधारे जर आपण ते बनविण्याचा प्रयत्न करीत असाल आणि ग्लास दाराच्या प्रकारची बॉक्स पद्धत वापरून या गोष्टी उलगडत नसल्यास आपल्याला मार्ग मिळेल आणि समोरील दृश्यावर जास्तीत जास्त परिमाण दृश्यमान असायला हवे आणि उर्वरित परिमाण इतर दिशानिर्देशांवर दृश्य तळाशी दृश्य शीर्ष दृश्य यासारख्या दिशेने ढकलले जातील. प्रथम प्राधान्य नेहमी पुढचे दृश्य असेल, तर उर्वरित परिमाण उच्च दृष्टिकोन ने व्यक्त केले पाहिजेत आणि उर्वरित मते बाजूच्या दृश्याद्वारे घेतली पाहिजेत. एखादा नमुना तयार करण्यासाठी घेऊ याच्याकडे पाहू. ही एक वस्तू आहे ज्याचे आपण निरनिराळी दृश्ये तयार करणार आहोत. चला पायरी पायरीने जाऊ. पहिला पायरी कदाचित सहज प्रथम एक काचेचा दरवाजा तयार करण्यासारखी गोष्ट. मग जर आपण या काचेच्या दरवाजे बॉक्स पद्धत वर प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करीत असल्यास, ही संपूर्ण गोष्ट जर आपण या दृश्यांवर प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करीत असाल, नंतर हा बॉक्स उलगडा. समोरील दृश्य या स्तरावर येते. शीर्ष दृश्य तेथे येते. उजव्या बाजूचे दृश्य या पातळीवर येते. डाव्या बाजूचे दृश्य त्या पातळीवर येते आणि मागील बाजूचे दृश्य या पातळीवर येते. जर आपण ड्रॉइंग शीटवरील या सर्व गोष्टी पुन्हा व्यवस्थित करीत असल्यास, काचेचा बॉक्स पद्धतीचा वापर करून अंदाज तयार करणे बाकी आहे. अशा प्रकारे पुढच्या वर्गात ड्रॉइंग शीटवर आपण इतर प्रोजेक्शन पद्धतींबद्दल अधिक शिकू. आपले अनेक आभार.